असा असतंय आराम चौधरी साहेब घरी असले की. मग मी रोज करते, एक दिवस मला सुट्टी नको काय? हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर तयार होऊन चालली मी आता करमाळ्याला. तर करमाळ्याला जायचंय. उन्हाचं जीवावर आले खरं तर जायचं, पण आता काय करणार, जावं तर लागणार आहे, काम आहे. कशी दिसते भिंत, काय करावं, कलरच करावं लागेल तेव्हा ती वगळ आलेली जाते. तर चला आता भेटू करमाळ्यात गेल्यावर. काय माहिती व्हिडिओ काढणं होईल का नाही कुठं. आणि मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे, चार्जिंग एकदम स्लो होती. ह्याला मोठा चार्जर लागतोय, मोठ्या जास्त वॅटवाला. तर बघू, पाकिटातच असते माझ्या. तर चला बघू आता, भेटू करमाळ्यात गेल्यावर. घराला लॉक वगैरे लावते आणि निघते. साहेबाला बांधावं लागेल. आणि मग इथं झोपलं येऊन, खुर्चीवर बसली की इथं बसतं येऊन, खाटवर बसली की खाटावर बसतं येऊन, घरात बसली की घरात येऊन बसतं, सोडतच नाही एकटं. चला आता भेटू करमाळ्यात गेल्यावरच सरळ. तर आम्ही आलोय मस्तानी यायला स्टँडच्या समोर. चॉकलेट मस्तानी घेऊया आपण. इकडे मेनू कार्ड आहे. चॉकलेट मस्तानी 2. आलेली आहे आमचं चॉकलेट मस्तानी. बॅक कॅमेऱ्याने दाखवते की. तर मंडळी, ऑफिसमध्ये सरच नाही तिथले. सर येणार आहेत, सरांना यायला 5-10 मिनटं टाईम आहे, म्हणून मी बसले इकडे. आणि चौधरी साहेब गेलेत, गाडीचं थोडं ब्रेक लूज झाले म्हणून बोलले ब्रेक आवळून येतो. आणि ऑफिसमध्ये कोण सुद्धा नाही बरं का, मी एकटीच आहे. तर काय करायचं, खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून आली होती. बाहेर करमाळ्यातलं वातावरण एवढं खराब झालेलं आज, बेकार झाले करमाळ्यातलं वातावरण. म्हणजे सगळीकडे आभाळच आले. असं ऐकायला भेटलंय की काल इंदापूरला, बार्शीला पाऊस झाला. आमच्याकडे थेंब नाही झाला. पण माझा आता जीव धाकधूक करायला लागलाय करमाळ्यातला आभाळ बघून. कारण अवकाळी पाऊस येईल काही ह्याची गॅरंटी नसते. लय आभाळ येणं, वारं हवा सुटल्यावर पाऊस येईल असं नाही. हे अचानकच कधी बिघडायला चालू होतं. आणि माझे गहू बाहेर आहेत, मी काल गहू बाहेर ठेवलेले. काल हे हात दुखत होता माझा लय. रात्री चौधरी साहेबांकडनं बेंडकी वडून घेतली हाताची, तेल लावून चोळून त्यांनी, म्हणजे हाताला बेंडकी आली होती ती वडून घेतली, तेव्हा हात दुखायचा राहिला. नाही तर खरंच गोळा आला होता हाताला माझ्या. आणि म्हणून काल गहू वतले नाहीत कणगीमध्ये. आणि आता जर आम्ही घरी जाईपर्यंत जर पाऊस आला तर लय अवघड होणार आहे बरं का काम आमचं. गहू इतका मोठा, 2.5 कट्ट गहू आहे तो जर भिजला तर 2.5 कट्ट म्हणजे जवळजवळ 100 किलो गहू झाला तो. म्हणजे 2.5 बाचकीत, कट्टे नाहीत बाचकी, जवळजवळ 100 किलो गहू येतो. आता जीव धाकधूक करतोय. आले लवकर सर तर बरं होईल. चौधरी साहेब तर आलेले, दाखवते आम्ही. तर बघा ऑफिसच्या बाहेर गाडीवर उतरून बाहेर काय बघते काय माहिती, इकडं तिकडं फोनवर बोलतायत वाटतं कोणाला तरी. गावाला गहू गेलं म्हणलं. मग एक कणिक भरली होती गेल्या वर्षी. इकडे बघा कसं वाळवटीने सगळा कचरा येऊन बसलाय. सगळ्या अंगणात कचराच झालाय. सगळीकडचा गोळा होऊन इकडे येतो. टिपका आला बरं का परत.
ज्वारी किती ज्वारी दिसन अर्धी कणिक आहे की अहो अजून ज्वारीची बी बघा तरी झाकण निसटायला लागलं माझ्या हातात मग हे अर्धी कणिक आहे अजून हा ही अर्धी कणिक रानातली काही निघण 1-2 कट्ट ज्वारीच भागते वर्षभर काय कमी पडलं तर पावसाळ्याच्या टायमाला एखादं थंडी दिवसात एखादा बाजरीचा कट्टा आणायचा आहे का नाही. तर यंदा आमची ज्वारी नाही पण गहू चांगला आहे आम्हाला गहू पण होईल वर्षभर खायापुरता गहू होईल. तर चला मंडळी करमाळ्यावरनं आलो लवकर जरा फास्ट आलो आणि येताना हे केलं पाणीपुरी पण खाल्ली होती पण त्याचा व्हिडिओ काय शूट करायला आला नाही कारण चार्जिंगच नव्हती फोनला आणि आता मोबाईल चार्जिंगला लावते कारण चार्जिंगचा काढून नेला होता मी आता तुम्हाला दाखवायला की गहू आम्ही भरून ठेवलेत म्हणून कारण मी करमाळ्यात होते तेव्हा सांगितलं होतं ना की आमचे गहू आम्ही बाहेर ठेवलेत. तर चला भेटू नंतर. तर इकडं सुंदर अशी फुलं दिसली ना की मनच आवरत नाही. उद्या सकाळच्या पूजेसाठी खरं उशीर झाला आहे आता दिवस मावळायला गेला आहे आणि मी त्यानंतर फोन चार्जिंगला लावला होता ते कुठले टेकच घेतले नाहीत पण म्हटलं आता सहज मनात आले एकदा वातावरण दाखवावं पण म्हटलं त्यापेक्षा ही फुलं तुम्हाला दाखवावीत किती सुंदर फुलं येत आहेत. मी सारखी माझ्या या फुलांबद्दल बोलत असते तुम्हाला आणि इतकं भारी वाटतंय ना बघा ना किती जाड फुलं येत आहेत मस्त वाटते अंगणातली अशी फुलं बघून. गट्ट्या य तर गुड मॉर्निंग सर्वांना. उठायला झालेलं आहे उशीर अजून झाडलोट बिडलोट सगळं पडलंय तसंच. कशाला रे नाटकं करून दाखवतो. आज उशीर केला दूध आणायला हा होय. चहा पिली का. चहा पिऊन मग मला दूध घेऊन येते आहे का नाही. हा चिकनी दिसती पारुजीचे तरी पण तर काल सगळा पसारा तसा सोडून झोपली होती आणि आता उठल्यावर उशीर झाल्यावर तर उठायला डोकंच गरगरतं. तर ही झाडलोट करायची आणि चौधरी साहेबांचं ते त्यांचं गुरांखालचं तर झाडून झाले पण आता इकडचं मला आवरावं लागणार आहे. दारातलं झाडलं नव्हतं काय नव्हतं सगळा पसारा सगळीकडे तसाच पडलाय. तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी. लय काम आहेत आता.